श्री शिवाजी तरुण मंडळ छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आयोजित केलेल्या या विशेष व्याख्यान कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन माननीय श्री के.जी. पाटील सर, याच संस्थेचं जे महाविद्यालय न्यू कॉलेज कोल्हापूर याचे प्राचार्य शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर बी.एम. पाटील सर, साठे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे रिजनल डायरेक्टर भारत कोराटे सर, महावितरण कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता श्री गणपत लटपटे सर, अश्विन वागळे सर, त्याचबरोबर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी जी सर्व मंडळी कार्यरत आहेत त्यामध्ये श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुजित चव्हाण, सचिव माननीय महेश जाधव, कार्याध्यक्ष राहुल इंगवले, उत्सव समितीचे उपाध्यक्ष करणसिंह पाटील, प्रसाद इंगवले, राज गाडगीळ, अक्षय शिंदे, ओंकार डकरे, या व्याख्यान समितीचे अध्यक्ष भरत जाधव सर, उपाध्यक्ष यज्ञेश अडसुळे, नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र साळोखे सर, उपाध्यक्ष प्रणव अर्गे सर, इतर सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं सांगायचं झालं तर आजचं हे व्याख्यान आहे ते एका हॉलमध्ये असेल, तिथं आपल्याला विचार व्यक्त करायचे तसं थोडंसं माझ्या मनात होतं, त्यामुळं मी सुरुवातीला पटकन होकार देऊन टाकला. आणि नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष पत्र द्यायला आले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या व्याख्यानमालेची लिगसी किती मोठी. हा एक फार मोठा बहुमान आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व संयोजकांचे आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. मी आज जे बोलणार आहे या पेठेचं नाव आहे शिवाजी पेठ. आत्ता श्री शिवाजी पेठ असं आपण म्हणायला लागलो, पण मूळ नाव, बोलण्यातलं नाव आता इथं व्यासपीठावर सुद्धा बोलताना अनेकांनी जे नाव घेतलं ते शिवाजी पेठ आणि मी शिवाजी विद्यापीठात. तर शिवाजी विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांना शिवाजी पेठेमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करायचा, तो करायचा का हा प्रश्न अनेकदा माझ्या मनासमोर पडतो. असा प्रश्न पडायचं कारण बेफाम अशी तरुणाई, केस वाढलेले आहेत, भरपूर दाढी वाढलेली आहे, कपाळावर चंद्रकोर काढलेले आहे, गाडीवर लिहिलेले भगवं वादळ, गाडीवरती 3 लोक घेतलेली आहेत. त्यावेळेस पोलीस शिट्टी मारतो आणि पोलीस शिट्टी मारल्यानंतर आम्ही त्या पोलिसालाच विचारतो की मी कोण आहे, ओळखलं नाही का. हे ज्यावेळेस घडत असतं त्यावेळेस माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की खरंच आपण हा विचार करायचा का, हा विचार मांडायचा का. याचं कारण एक साधं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य रहितेचं राज्य होतं, सर्वसामान्यांचं राज्य होतं. इथल्या जनतेला, इथल्या प्रत्येक घटकाला असं वाटत होतं की हे राज्य माझं आहे आणि हे किती त्याच्या नसानसात भिडलेलं होतं. त्याचं एक उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जायची वेळ आली त्यावेळेस आपल्या पाठीमागे या राज्याचं काय होईल ही चिंता त्यांच्या मनामध्ये होती. पण त्यासाठी त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते ज्या ठिकाणी मुक्कामाला होते तिथून ते राजगडावरती आले, राजगडावरती रात्री आले. रात्री आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला आणि सांगितलं बाहेर मी उपाय दरवाजा उघड. स्वराज्याचा नियम होता की रात्र झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर दरवाजा कोणताही उघडायचा नाही. त्यावेळेस आपण तो द्वारपाल सांगतो की आत्ता दरवाजा उघडला जाणार. महाराज बाहेरून म्हणतात मी कोण आहे तू ओळखलं नाहीस का, जे आपण पोलिसाला सांगतो. त्यावेळेस तो म्हणतो आपण कोणीही असा, स्वराज्याचा नियम आहे की दरवाजा उघडला जाणार. महाराज परत म्हणतात मी शिवाजी आहे, मी राजा आहे, तू दरवाजा उघड. ते सांगतात आपण कोणीही असला तरी दरवाजा उघडला जाणार. महाराज म्हणतात अरे माझ्या पाठीमागे शत्रू आहे, मी बाहेर आहे, मला रात्र अशी बाहेर उघड्यावर काढावी लागेल. ते म्हणतात तरीही दरवाजा उघडला जाणार. अरे नियम मीच बनवलाय, दरवाजा उघड. तरीही आतून सांगितलं जातं दरवाजा उघडला जाणार. तू दरवाजा उघडण्यासाठी काय करावं लागेल असं ज्यावेळेस महाराज विचारतात त्यावेळेस आतून सांगितलं जातं हा दरवाजा आत्ता उघडायचा असेल तर मासाहेबांचा तसा आदेश प्राप्त करून घ्यावा लागेल. महाराज म्हणतात मासाहेबांचा आदेश घ्यायला जर मी गेलो खाली तर तिथून येईपर्यंत सूर्य उगवेल.
आतून आवाज येतो, मग मी त्यावेळेस दरवाजा उघडणारच की. तू दरवाजा उघडत नाहीयेस, मला रात्रभर बाहेर काढावं लागणार आहे, मी तुझी उद्या सकाळी तुला शिक्षा देईल. तरीही तो द्वारपाल दरवाजा उघडत नाही. सकाळ होते, दरवाजा उघडला जातो, महाराज आत येतात. तो द्वारपाल त्यांच्या पुढे झुकून उभा राहतो. महाराज, मी तुमचा गुन्हेगार आहे, माझ्यामुळे तुम्हाला रात्र बाहेर काढावी लागली, त्यामुळे तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. असं ज्यावेळेस तो द्वारपाल म्हणतो त्यावेळेस महाराज त्याला छातीशी पकडतात आणि हातातलं सोन्याचं कळ त्याला बक्षीस देतात. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आज आमच्या डोक्यावर आहेत, डोक्यात आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि हे जर आपल्या डोक्यात यायला पाहिजे असतील, आपल्या मनात उतरायला हवे असतील, शिवाजी महाराज काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि समजून घ्यायचं असेल तर शांतपणे छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. शिवाजी महाराज ज्या काळात जन्मले त्या काळामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये हजारो मराठा सरदार, या ठिकाणी मराठा हा शब्द जातीवाचक नाही, तर या भूमीमध्ये वाढणारा मराठी बोलणारा हा प्रत्येक जर मराठा हा संकल्प होता, ही संकल्पना होती. असे अनेक सरदार वेगवेगळ्या शाह्यांच्याकडे नोकरी करत होते. त्याच्यात आदिलशाही होती, निजामशाही होती, मोगल होते, या सगळ्यांच्याकडे नोकरी करणारे होते. त्याचबरोबर नव्यानं या भारत वर्षावरती, भारत खंडावरती आक्रमण करायला टपलेले पोर्तुगीज होते, सिद्धी होते, डच होते, त्यांच्याच बरोबर फ्रेंच होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कावेबाज इंग्रज. अशा या सर्व बाजूनी घेरलेल्या परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे याचा सूक्ष्म अतिसूक्ष्म विचार जर कोणी केलेला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांना वाढवणाऱ्या शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ. हजारो सरदार होते, त्या हजारो सरदारांच्या घरामध्ये हजारो बाळ जन्माला येत होती. ती बाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं अलौकिक कार्य करू शकले नाही, स्वराज्य निर्माण करू शकले नाही, रयतेचं राज्य निर्माण करू शकले नाही, कारण त्यांच्याकडं छत्रपती शहाजीराजे यांच्यासारखा पिता नव्हता आणि मासाहेब जिजाऊंच्या सारखी माता नव्हती. हे दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासून व्यवस्थितरित्या संबोधित करत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय. शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे ज्यावेळेस एखादा माणूस विचार करत राहायला लागतो, पाहायला लागतो, त्यावेळेस वेगवेगळे वाद निर्माण केले जातात. आणि मी अशा वादांच्या पासून प्रत्येक सुज्ञ माणसानं खूप दूर राहिलं पाहिजे अशी मानसिकता ठेवणारा माणूस आहे. त्याचं कारण असं की मध्ये काही दिवसापूर्वी गुरूंच्या वरून वाद निर्माण होत आहे, खूप वेगवेगळे वाद निर्माण आहेत. गुरूंचं श्रेय असतं, मी नाकारत नाही. दरवर्षी 5 सप्टेंबरला गुरु शिक्षक दिन जो असतो त्या शिक्षक दिनाला ज्या शिक्षकाकडून मी एखादा गुण घेतलेला आहे त्या शिक्षकाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा मी लेख लिहितो. गुरूंचं महत्व प्रश्नच नाही, निर्विवाद आहे. मात्र त्याच्यावरून वाद निर्माण करावा असं काही किंवा ते केवळ गुरुचंच श्रेष्ठत्व असतं का? तसं जर असतं तर प्राचार्य साहेब इथं आहे, वर्गामध्ये 60 विद्यार्थी असतात, 100 विद्यार्थी असतात, 120 विद्यार्थी असतात, तेच शिक्षक शिकवत असतात, मग सगळेच्या सगळे विद्यार्थी ती उंची गाठू शकतात का? या प्रश्नाचा आपण उलट बाजूने आपण शोध घेतला पाहिजे. त्यामुळं आपण ज्यावेळेस सुज्ञपणानं पुढे जायचा प्रयत्न करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं अवलोकन करायचा प्रयत्न करतो, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस अशा वादांच्या पासून आपण पहिली गोष्ट म्हणजे लांब राहायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि ते मी म्हणत नाहीये, तर इंग्रजांचा भारतातला शेवटचा मिलिटरी सचिव, मिलिटरी सेक्रेटरी जो होता तो फिलिप मॅशन या भारतामध्ये 10 वर्ष जवळपास राहिला. त्यांनी इथल्या 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला आणि 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याने जे सांगितलेले ते त्याच्या भाषेतलं त्याने आर्मीज इन इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि तो सांगतो की 5000 राजांचा अभ्यास केल्यानंतर मला 3 राजांनी माझ्या मनावरती थोडीफार तरी छाप टाकली. त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे बादशाह अकबर, 2ऱ्या क्रमांकाच्या वरती आहे राजपूत राजा जगजीत सिंह आणि 1ल्या क्रमांकावरती छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज 1 नंबरवरती का आहे हे सांगताना तो म्हणतो की सैन्य हे पोटावर चालतं हे कळणारा एकमेव राजा होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
हे वाक्य कदाचित कुणाला पटणार नाही, पण पुढे त्याची मी काही गोष्टी सांगत जाणार आहे, त्याच्यामधून ते स्पष्ट होईल. दुसरा तो म्हणतो की राज्य निर्माण करायचं असेल तर राष्ट्र ही संकल्पना समजून घ्यावी लागते, आणि राष्ट्र ही संकल्पना फक्त नेत्याच्या मनात असून उपयोग नाही, तर तिथल्या रयतेच्या मनात असावी लागते. हे जाणणारा एकमेव राजा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो पुढे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी काही वर्ष जगले असते तर भारतावरती सत्ता प्रस्थापित करणं इंग्रजाला शक्य झालं नसतं. आणि तो पुढे जे म्हणतो ते त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. तो पुढे म्हणतो ज्या वेळेस इथली रयत, इथली जनता, इथले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले त्यावेळेसच भारतावर इंग्रजांना सत्ता मिळवता आली. हे वाक्य सहज न पटणार आहे, पण मी त्याच्या पुढचा दाखला देतो, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरोखरच आपण विसरलो होतो हे मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे. जर आपण विसरलो नसतो तर महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांची समाधी कुठे आहे हे शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. त्यामुळे आम्ही विसरलेलो होतो. त्याच काळामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये 1818च्या दरम्यान इंग्रजांना पूर्ण विजय मिळवता आला आणि सत्ता प्रस्थापित करता आली. त्यानंतर कितीतरी वर्ष जावी लागली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे शोधून काढावं लागलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी पोवाडा दिला. बाकी शिवाजी महाराजांची जी काही वैशिष्ट्य आहे त्या अनुसरून जे काही कार्य केलं त्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. कारण आपण जे मला पत्र दिलेलं आहे त्या पत्राची सुरुवात करताना आपण म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी तरुण मंडळ ही शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळाची प्रातिनिधिक शिखर संस्था 1933 साली स्थापन झाली. राजर्षी शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराची शिदोरी घेऊन या पेठेतील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी शब्दाला, विचाराला आणि लेखणीला धार दिली. आणि मी हेच पुढे शेवटी जाणार आहे की फुले, शाहू, आंबेडकर ज्यावेळेस आपण उच्चारत असतो त्यावेळेस तो प्रत्यक्षात शिवविचारांचा जागर कसा असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेणे खूप महत्वाचं आहे. आणि ते समजून घेत असताना शिवाजी महाराज हे आमच्या डोक्यावर नव्हे तर डोक्यात आणणं खूप महत्वाचं आहे. त्यांना आपल्या हृदयात उतरवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने जर आपल्याला जायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी, काही प्रसंग हे आपल्याला बघावे लागतील. आणि हे सगळं का करायचं, हे सगळं कसं करायचं, ह्या दोन प्रश्नांच्या भोवतीच माझं मनोगत जे आहे ते मनोगत व्यक्त करणार आहे. हे करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तर सगळ्यांनीच वाचलेले. साधारणपणे 4थीला शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला असायचा आणि त्या इतिहासामध्ये काय सांगितलं जायचं, अफजल खानाचा वध कसा झाला, शाहिस्ते खानाची बोटं कशी कापली, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला शिकवल्या जायच्या. आणि त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहायचं की अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट होते. शिवाजी महाराजांच्या वाघनख्या त्या अफजल खानाच्या पोटात घुसलेले आहेत आणि त्याच्या पोतळा बाहेर काढलेले आहेत. शाहिस्ते खानाची कथा ज्यावेळेस आम्ही ऐकत असायचो, तो धडा ज्यावेळेस असायचा त्यावेळेस आमच्या मनात यायचं की अरे त्याच्या बोटावर का वार बसला, त्याच्या मानेवर वार बसला. पुढे आणखी आम्ही पुढे मोठे झालो. त्यावेळेस आम्हाला शिवाजी महाराज वेगळ्या रूपात सांगितले गेले आणि आमच्या मनावरती बिगले सुद्धा गेले. हिंदवी स्वराज्य संस्थापक, ब्राह्मण प्रतिपादक वगैरे वगैरे त्यांची जी काही गुणवैशिष्ट्य आहे ती गुणवैशिष्ट्य आमच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न. मात्र त्यावेळेस पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कळले होते असं मला बिलकुल वाटत नाही. मग शिवाजी महाराज कधी कळायला लागले? शिवाजी महाराज समजायला लागले ज्या वेळेस माझ्या पुढे एखादं संकट निर्माण झालं आणि माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग येतो त्यावेळेस मला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. छोट्या छोट्या संकटाला घाबरणारी माणसं, एखादी अडचण आली तर त्या अडचणीला घाबरून माघार घेणारी माणसं ज्यावेळेस बघतो तशीच अवस्था माझीही स्वतःची कधीतरी होत होती. पण माझ्या सुदैवानं बालपणापासून आजपर्यंत छत्रपतींच्या कृपाछत्राखाली राहण्याची संधी मला मिळाली. ज्या संस्थेत मी शिकलो त्या संस्थेचं नाव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. त्या ठिकाणी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो होता तो आमच्यासाठी भेट द्यायचं स्थान बनवलं. ज्या ठिकाणी मला कर्मभूमी म्हणून लाभलेले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेलं शिवाजी विद्यापीठ, त्या ठिकाणी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कायम तिथं असतो आणि तो साथ देत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे ज्यावेळेस बघायला लागतो त्यांच्या आयुष्यातले जे प्रसंग आम्ही शिकलेलो
ते शिकलेले प्रसंग जे आहेत ते माझ्या डोक्यातही आणि आजच्या अनेकांच्या डोक्यातही तशाच पद्धतीनं असतात. आणि मग अशा लोकांची अवस्था कशी असते तर लेकच्या 10 रुपयाच्या पाकिटासारखी असते. लेकच्या 10 रुपयाच्या पाकिटासारखी म्हणजे काय, त्याच्यामध्ये खरं तर बटाट्याच्या चिप्स 3 रुपयाच्या असतात, बाकीची भरलेली हवा असते. तसंच आमचं झालेलं असतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या घटना ज्या असतात त्या घटना आमच्या डोक्यात असतात. त्या घटनांच्या पलीकडं काय शिकायचंय हे मात्र आमच्या डोक्यात कधीच नसतं. त्या हवेसारखी आमची बाकीची अवस्था असते. हे आपल्याला टाळलं पाहिजे. आणि मग मी शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघतो. शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला, त्यांना जहागिरी म्हणून कुठला भाग मिळाला तर पुणे आणि आजूबाजूचा परिसर. हा परिसर जो आहे तो गाढवाचा नांगर फिरवून अपवित्र केलेला भाग त्यांना जहागिरीच्या रूपात मिळालेला होता. तो भाग पवित्र करण्यासाठी सिंदखेड राजावरून 12 किलो सोनं मागून सोन्याचा नांगर बनवला गेला आणि सोन्याचा नांगर फिरवून ही भूमी पवित्र झाली असं महासाहेबांनी जाहीर केलं. आणि एवढं करून त्या थांबल्याने नंतर त्या सोन्याच्या नांगराचे तुकडे करून त्याच्यातून मूर्त्या बनवून त्या गावोगावच्या लोकांच्याकडे पाठवल्या. त्याच्यातून त्या गावोगावच्या लोकांच्या मध्ये कनेक्ट निर्माण झाला. शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते. मोठे होत असताना एका सरदाराचा पुत्र जो राजासारखी स्वतःची सगळी सोय बेंगलोरमध्ये उपभोगत होता, त्या ठिकाणी स्वतंत्र न्यायनिवाडे करत होता, त्या ठिकाणी राज्य करत होता, अशा एका महान सरदाराचा म्हणायचा की राजाचा हा प्रश्न आहे. कारण त्यांचं सर्व जे वर्तन होतं, सगळी जी काही वागणूक होती ती एखाद्या राजासारखी होती, स्वयंभू राजासारखी होती. अशा छत्रपती शहाजीराजांचे पुत्र त्या ठिकाणी सगळ्या लोकांच्या मध्ये मिसळतो, सगळ्यांच्या मध्ये फिरतो, तिथल्या दऱ्याखोऱ्यांची माहिती घेतो. त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी कधीही असं सांगितलं नाही की याच्या घरात जाऊ नको, त्याच्या घरी पाणी पिऊ नको, असं वागू नको, तसं वागू नको. जसं आजची मम्मी आपल्या बाळाला बसमध्ये चढवत असताना सांगते, तुझा डब्बा फक्त तूच खायचा, त्याला देऊ नको, त्याच्याबरोबर खेळू नको, त्याच्याशी बोलताना सांभाळून त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलताना तो फार वाईट शब्द वापरतो वगैरे वगैरे वगैरे. उच्च नीच जाती भेद काहीही न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या लोकांच्या मध्ये मिसळत होते, त्यांच्याशी जोडले जात होते. तहान लागल्यानंतर तिथून पळत पळत महालात येऊन पाणी मागत नव्हते तर त्यांच्याच घरचं पाणी पित होते. आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांचा कनेक्ट तिथल्या प्रत्येक घराघरात जो झालेला होता, तो घराघरात झालेला कनेक्ट शिवाजी महाराजांना त्या प्रत्येक घरातला आपल्या मुलाचा दर्जा देणारा होता. प्रत्येकाला ते आपले वाटत होते. ती भावना जी होती ती लोकांच्या मध्ये निर्माण झालेली भावना कधीपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली होती तर त्या सोन्याच्या नांगराचे तुकडे करून दिलेल्या मूर्त्याच्या गावोगावी केलेल्या होत्या, तिथपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वावरात. हे जे काही चाललेलं होतं हे चाललेलं पुढे वाढत 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 नंतर महाराजांनी शपथ घेतली वगैरे वगैरे वगैरे. आपण ह्या सगळ्या घटना आपल्याला माहित आहे, पाठ आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग आलेले ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तसे येतात. मात्र त्यावेळेस एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांच्या मनाची काय घालमेल झालेली असेल, त्यांच्या मनात काय विचार आलेले असतील हे कधी आपल्या डोळ्यासमोर येतं का? मी जर म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, भगवं वादळ वगैरे वगैरे काही लावत असेल तर माझ्या डोळ्यासमोर कधी असा प्रश्न पडला का? अफजलखानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली त्यावेळेस सईबाईंचं निधन होऊन 1 महिना सुद्धा उलटलेला नव्हता. बाल शंभूराजे केवळ 2 वर्षाचे होते आणि लहान जो बाळ आणखी घरात होतं. अशा प्रिय पत्नीचं निधन होऊन 1 महिना सुद्धा उलटलेला नसताना त्या अफजलखानाला, जो अत्यंत दगाबाज आहे, अत्यंत कपटी आहे, त्याने आजपर्यंत अनेकांच्या हत्या केलेल्या आहेत, अशा माणसाला आपण भेटायला जाणार आहे. तो कधीही आपल्याला दगा करू शकतो याची पूर्ण कल्पना मासाहेबांना आणि छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा होती. त्यावेळेस महाराजांच्या मनात काय विचार आलेले असतील, त्यांनी कुठल्या पद्धतीने विचार केलेला असेल, त्यांच्या मनाची घालमेल कशी झालेली असेल, तरी सुद्धा त्यांनी स्वतःचं दुःख पाठीमागे ठेवून त्या अफजलखानाला भेटायची योजना कशी निश्चित केलेली असेल, त्यावेळेस शांत डोकं कसं ठेवलेलं असेल, हे कधी प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात का? हे कदाचित आलेली असतील. पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये अटक झाली, त्या ठिकाणी अटकेत ठेवलं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यानं, बुद्धी चातुर्यानं त्या ठिकाणावरून स्वतःची सुटका करून घेतली.
त्याच्याबद्दलचे जे वाद निर्माण होत आहेत त्याच्याबद्दल मी बोलत नाही, कारण त्या वादाला काही अर्थच नाही. कारण त्या त्या काळामध्ये घेतलेले जे निर्णय असतात ते निर्णय फार मोठे असतात आणि त्याच्यामध्ये जो शब्द वापरलेला गेलेला आहे तसा शब्द वापरण्याचं काहीच कारण नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, जर तशा पद्धतीची कुठली कृती झाली असती तर छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची सुटका करून घेणार आहे ही बातमी औरंगजेबाकडे पोहोचवली असती तर औरंगजेबाने किती मोठं दिलं असतं. पण तसं नाही, ते निष्ठेपायी झालेलं आहे, स्वतःच्या तत्वासाठी झालेलं आहे आणि त्या तत्वाचा उपयोग अतिशय चातुर्याने शिवाजी महाराजांनी करून घेतला. तो भाग सगळा इतिहासाचा आपल्याला माहित आहे. पण त्यानंतर ज्या वेळेस बाल संभाजींना, शंभू राजांना मथुरेमध्ये अनोळखी प्रांतात ज्यांचा आपला काही परिचय नाही अशा भागामध्ये सोडून येताना जे बिनआईचं पोर आहे, महासाहेबांचं त्यांच्यावरती जीवापाड प्रेम आहे, अशा बाळाला तिथं सोडून येत असताना त्या बापाच्या मनात काय घालमेल झालेली असेल हा प्रश्न कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना किंवा हा प्रसंग आठवत असताना आपल्या डोळ्यासमोर येतात का? हे जर येत असतील तर आपल्या मनामध्ये शिवविचार उतरायला लागलेला आहे खऱ्या अर्थानं, असं म्हणायला काही हरकत नाही. एवढंच नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज तिथून निघाले, रायगडावरती आले. रायगडावरती आल्यानंतर त्यांनी काय जाहीर केलं तर संभाजी राजांचं निधन झालं. इथपर्यंत ते थांबले नाही तर स्वतःच्या जिवंत असलेल्या पुत्राचे दशक्रिया विधी सुद्धा केले. हे दशक्रिया विधी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शंभूराजांचे आबासाहेब नव्हते तर त्या समस्त रयतेचे आबासाहेब झालेले होते. सगळ्या जनतेला, रयतेला सांभाळणं त्यांच्यासाठी मोठं वाटत होतं आणि ह्या निर्णय घेत असताना सुद्धा त्या एका बापाच्या अंतःकरणामध्ये दुःखाच्या कुठल्या कुठल्या छटा आलेल्या असतील हे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात का, याचा विचार आपण करण्याची गरज आहे. ज्या वेळेस असे आपण विचार करायला लागू त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज समजायला सुरुवात होते. जो अफजल खान दगाबाज आहे, कपटी आहे, ज्यानं अनेक वार केलेले आहेत या कुटुंबावरती, दोन्हीकडच्या कुटुंबावरती, भोसले कुटुंब आणि जाधव कुटुंबावरती, अशा अफजल खानाला भेटल्यानंतर त्याचा वध केल्यानंतर त्याच्या सैनिकाची दाणादाण केल्यानंतर ह्या अफजल खानाचं कबर बांधण्याचं धाडस किंवा तशा प्रकारची सर्व कृती ही छत्रपती शिवाजी महाराज करतात. तिथे दिवाबत्तीची सोय करतात. ही सहिष्णुता जी आहे ही सहिष्णुता आपल्यामध्ये बाळगण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे जे काही प्रसंग आहेत, ज्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना आपण प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर शिवाजी महाराजांच्या त्या प्रत्येक घटनेच्या मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि ते शिकणं फार महत्वाचं आहे. आम्ही ते प्रसंगाचा उद्घोष करतो, प्रसंगाचा आपण आनंद व्यक्त करतो, त्याच्यासाठी जे जे काही आपल्याला आनंद व्यक्त करण्याचे माध्यम असतील त्याच्यातून करतो. मात्र त्याच्या पाठीमागं शिवाजी महाराजांनी ज्या कुठल्या कृत्या वापरलेल्या आहेत, जे विचारतंत्र वापरलेलं आहे ते विचारतंत्र खूप शिकणं गरजेचं आहे. अफजल खानाला त्यांनी वाईला बोलावून घेतलं, प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून घेतलं. शाहिस्तेखानाला बोलवायचा त्यांनी प्रयत्न केला नाही. तर भारताच्या इतिहासात तरी पहिला केलेला सर्जिकल स्ट्राईक कुठला असेल तर तो शाहिस्तेखान त्याच्या घरात लाखो सैनिक आजूबाजूला घेऊन बसलेला असताना त्याच्यावर केलेला हल्ला आणि त्याच्या 3 बोटा कापण्याचं धाडस जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं ते विचार करा. अफजल खानाला ते बोलावून घेत आहेत प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि शाहिस्तेखानाला मात्र घरात घुसून मारतात. हे जे काही धाडस आहे आणि या निर्णयांच्या मध्ये 2 गोष्टी कुठल्याही सारख्या ठेवायच्या नाही अशा प्रकारची मनोवृत्ती, मनोधारणा जी छत्रपती शिवाजी महाराजांची होती ती आपण शिकण्यासारखे, घेण्यासारखे. काय असतं आता क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो, एखादा बॉल टाकल्यानंतर त्याच्यावरती तो बॅट कशी फिरवतो आणि कशा पद्धतीने तो चौकार किंवा सिक्सर मारतो हे लक्षात आल्यानंतर तो बॉलर त्याचा अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने बॉलची रचना करतो. शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेमध्ये अशा प्रकारे अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या योजना केलेल्या आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बांधले, एवढे किल्ले जिंकले, त्या किल्ल्यांची स्वच्छता राखणं हे आमचं कर्तव्य आहे असं म्हणून फक्त श्रमदान करणं हे महत्वाचं नाही. कारण आत्ताचं जग जे आहे, आत्ताचं जग हे मेहनतीचं जग फक्त नाही आहे तर ते बुद्धीचं जग आहे, ज्ञानाचं जग आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेतली, ढाल घेतली, युद्ध केली, लढाया जिंकल्या म्हणून आज आपल्याला लढाया जिंकून मोठं व्हायचं नाहीये, होता येणार नाही.
आजच्या युगामध्ये आजच्या शस्त्रांशी लढावं लागेल आणि आजचं सगळ्यात मोठं शस्त्र जे आहे ते माहिती आणि तंत्रज्ञान. आणि ह्या काळासाठी आपल्याला जर योग्य निर्णय घ्यायचे असतील, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या पद्धतीनं विचार करत होते आणि कसे निर्णय घेत होते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग जे आहेत त्या अनेक प्रसंगामध्ये काही गोष्टी लक्षात घेत असताना त्यांचा विवेकवाद समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्या काळामध्ये धर्मांतर झालं की सगळं संपलं असं म्हणण्याची पद्धत होती, त्या काळामध्ये नेताजी पालकरांना पुन्हा त्यांनी धर्मात घेतला. हा भाग एक वेगळा आहे. दुसरा भाग, ज्या काळामध्ये समुद्र प्रवास निश्चित मानला जात होता आणि एखाद्याने जर समुद्र प्रवास केला तर त्याला देहांताची शिक्षा व्हायची किंवा त्याला देहांत प्रायश्चित्त दिलं जायचं, अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, फ्रेंच, डच या लोकांशी जर आपल्याला सामना करायचा असेल, त्यांच्यापासून आपलं राज्य हा भारतवर्ष जर आपल्याला जतन करायचं असेल तर आपल्याला आरमार उभारावं लागेल हे ओळखलं आणि आरमार उभा केलं. स्वतःही अनेकदा समुद्र प्रवास केलेला आहे. हा विवेकवाद आणि कालानुरूप नियम बदलण्याची धाडस दाखवणारं असं हे कुशल नेतृत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक बाब ही आपण समजून घेण्यासारखे. त्यांच्यासारखा द्रष्टा नेता माझ्या पाहण्यात नाही असं फिलिप नॅशन सांगतो. 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला. PN शिंदेनं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, तो तितका मोठाही नाही. फिलिप नॅशन जो या देशामध्ये अनेक वर्ष मिलिटरी सेक्रेटरी म्हणून काम करतो, जो इथल्या राज्यकर्त्यांचा 10 वर्ष अभ्यास करतो, त्याच्यानंतर पुस्तक लिहितो, तो माणूस म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे हे सर्व गुण होते. त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं, इथल्या रयतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. या रयतेला सांगितलं की हे राज्य तुमचं आहे, हे राज्य तुमचं आहे असं जर रयतेला वाटायचं असेल तर त्यांच्या बाबतीत कुठलाही अन्यायकारक निर्णय नसला पाहिजे. म्हणून त्यांनी शेतीचा सर्वेक्षण करून घेतलं, शेतीची प्रतवारी ठरवली, प्रतवारीनुसार सारा आकारायला सुरुवात केली. जर दुष्काळ पडला तर दुष्काळाच्या काळामध्ये सारा आकारायचा नाही अशा पद्धतीची रचना आखून दिली. सारा आखत असताना पूर्वी दुहेरी सारा आकारला जायचा, ती पद्धती बंद केली. वतनदारीवरती त्यांनी अंकुश निर्माण केला. असे अनेक गोष्टी इथल्या शेतकऱ्याच्या बाबतीत. पर्यावरणाचा उल्लेख बऱ्याच वेळा झाला. त्या काळामध्ये ज्यावेळेस आरमार उभारायचं काम चालू होतं, आपले बोटी उभा करायचं काम चालू होतं, त्यावेळेस फणसाच्या लाकडाला खूप जास्त महत्त्व असतं. आणि फणसाची लाकडं जी आहेत ते कोकणातल्या माणसासाठी स्वतःच्या मुलासारखी असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज एका आज्ञापत्रामध्ये तसाच विचार बोलून दाखवतात, कुठल्याही जिवंत असलेल्या झाडाला हात लावू नये. झाड तोडायचं नसेल तर वाळलेलं झाड तोडा, ते पण ज्याच्या क्षेत्रात आहे त्याची परवानगी घेऊन तोडा. त्याला जर लागणार असेल तर तसंच तोडू नका. तोडलेल्या झाडाचा योग्य मोबदला द्या, कारण तोडलेलं जे झाड लावलेलं असतं त्या झाडाला शेतकऱ्यानं स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेलं असतं. त्याला त्याच्या परवानगीशिवाय हात लावू नका हे शिवाजी महाराज सांगतात. आज 21व्या शतकामध्ये आम्ही शाश्वत विकासाच्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गप्पा मारतोय, मात्र शिवाजी महाराज त्या काळात सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करत होते. आणि तो विचार आत्ताच्या घटकेला शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही जलसंधारणाचं काम करताना प्रत्यक्षात वापरत आहोत. काय सांगतात छत्रपती शिवाजी महाराज, किल्ला अशा ठिकाणी बांधावा की ज्या ठिकाणी पाण्याची सोय. किल्ला अशा ठिकाणी बांधावा की ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे. त्या ठिकाणी पाण्याची सोय गरजेपुरती आहे असं असेल तर तेवढ्यावरती थांबू नये, त्याच्यासाठी पर्यायी साठ्याची सोय करावी. हा पहिला भाग सांगतात. पुढे ते सांगतात, ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी किल्ला बांधण्याची गरज जर भासत असेल तर किल्ला जरूर बांधावा, मात्र त्या ठिकाणी काढलेले दगड जे असतील ते किल्ल्याच्या तटबंदीसाठी वापरावे. ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. निसर्गाला कमीत कमी त्रास देऊन आपला विकास साधणे, आपले इच्छित साध्य करणे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट खऱ्या अर्थानं असते. आणि ती छत्रपती शिवाजी महाराज 1650-1660च्या दरम्यान आपल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या आज्ञापत्रातून सांगतात की अशा पद्धतीने विकास करा. प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म विचार,
प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं हित कशात आहे, आपलं राज्य कशात सुखी होऊ शकते आणि राज्य म्हणजे इथली रयत कशात सुखी होऊ शकते याचा विचार करणारा अष्टावधानी अशा प्रकारचा हा राजा महाराष्ट्राला लाभला, भारताला लाभला. असं म्हणण्याचं कारण असं की नुकताच एक संदर्भ मिळालेला आहे. लंडन हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र त्या काळात प्रसिद्ध व्हायचं, आज त्याला लंडन टाइम्स म्हणतात. आणि लंडन टाइम्समध्ये शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्यावरून शिवाजी महाराजांची सुटका करून घेतली त्यांनी आणि ते नंतर परत महाराष्ट्रात परतले, त्यानंतर त्या हेरॉल्डमध्ये पहिल्या पानावरती एक बातमी प्रसिद्ध झाली. पुण्याच्या PhDच्या विद्यार्थ्यांनी त्याचा संदर्भ आणि त्याच्यावरती काही व्हिडिओ पण आता येत आहे. तर त्या बातमीमध्ये भारतातला सर्वात प्रभावशाली राजा अशा पद्धतीचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचं लंडन हेरॉल्डच्या पहिल्या पानावर आलेलं आहे. विचार करा, इंग्रज हजारो मैलावर असणारे, त्यांच्या ठिकाणी प्रसिद्ध होणारं इंग्रजी माध्यमातलं वृत्तपत्र, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी आपलं बस्तान बसवायची प्रयत्नात होती आणि जिला शिवाजी महाराज सगळ्या ठिकाणी आडकाठी करत होते. सुरतेच्या त्यांच्या अधिकाऱ्यानं लंडनला पाठवलेल्या पत्राचा हवाला देऊन या सगळ्या बातमीचा उल्लेख आलेला आहे, बातमी प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्याच्यात सर्वात प्रभावशाली राजा अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं वर्णन येतं. हे किती महत्वाचं आहे आणि इंग्रज शिवाजी महाराजांना किती महत्व देत होते हे समजून घेण्यासाठी. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमध्ये इथल्या लोकांच्या बद्दल, इथल्या रयतेच्या बद्दल, पराभूतांच्या बद्दल आदर दाखवण्याची, बरोबरीचा सन्मान करण्याची वृत्ती आपल्याला दिसून येते. सावित्रीबाई देसाईंनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याविरुद्ध लढा दिला, त्या युद्धामध्ये हारल्यानंतर त्यांना कैदी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढ्यात ज्यावेळेस आणलं, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते अश्रू पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनीच त्यांना विचारलं की का रडताय. तर त्यांना स्वतःच्या मरणाची भीती नव्हती, स्वतःच्या बाळाचं काय होईल ही भीती होती. कारण तोपर्यंत जे काही राज्यकर्ते या भूमीमध्ये होते ते त्यांच्या परीनं अत्याचार करत होते आणि ते अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्याही पेक्षा जास्त माँसाहेब जिजाऊनी पाहिलेले होते. आणि ते जिजाऊनी पाहिलेले अत्याचार जे होते ते अत्याचार दूर करणारं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती संस्कार करत गेले होते. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी, रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी तुम्ही आम्ही ऐकल्या. आपल्यातून शिवविचार निदान जाणून घेणारा पुरुष व्यक्ती जन्माला यायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी ज्या त्या गोष्टी समजून घेतलेल्या होत्या, त्या गोष्टीनुसार ते कार्य करत होते आणि त्या गोष्टीमधून जे काही शिकवण घ्यायची ती शिकवण घेऊन पुढे जात होते. मला असं वाटतं प्रामाणिकपणे, हे माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित तुम्हाला चुकीचं वाटेल, पण मी काही दाखले देत बोलणार आहे. त्या दाखल्यावरून पटला तर तुम्ही विचार करा. पण छत्रपती शिवाजी महाराज शिवविचार हा सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळला असेल म्हणजे पेशवाई बुडाली, इंग्रजांचं राज्य भारतावर निर्माण झालं त्याच्यानंतर, तर तो महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर तो कोणाला भावलेला असेल तर तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहे. आणि तो अंमलात आणण्याचं आधुनिक युगामध्ये कार्य कुणी केलेलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मी म्हटलं की फुले शाहू आंबेडकर आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण शिवविचारांचा जागर करतो. आता वाटेल कसं की हा कनेक्ट कसा काय येतो, तर अनेक मुद्दे घेता येतील, अनेक मुद्द्यांच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल आणि कनेक्ट दाखवता येईल. पण मी त्याच्यातले फक्त 3च गोष्टी घेतोय. त्याच्यातला एक पहिला मुद्दा जो आहे तो महिला सन्मान. ज्या काळामध्ये महिलांनी शिकायचंच नाही, महिलांनी घोषातच राहायचं अशी परिस्थिती होती, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकायची सवलत तर दिली, स्वतः शिकवलंच, पण त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा स्थान दिलेलं आपल्याला त्यांचा इतिहास वाचत असताना, महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास वाचत असताना आपल्याला लक्षात येतो. राजर्षी शाहू महाराज नारळ फोडणं, महिलांनी आजही नारळ फोडायचं नाही अशा अनेक ठिकाणी संकल्पना असते. राधानगरीच्या बाजारपेठेचं भूमिपूजन कुणी केलेलं आहे हे जर पाहिलं तर ते महिलांना बरोबरीचं स्थान देत होते, बरोबरीचा सन्मान देत होते आणि त्यांच्या बाकीच्या इतिहासातून सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. आंबेडकर यांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं, घटना लिहिली,
त्यावेळेस संविधानामध्ये महिलांच्या बद्दल ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी करत असताना जातीभेद विरहित महिलांचा आणि केवळ महिलांचा विचार केलेला आहे. एकाच पातळीवर महिलांचा विचार करून महिलांच्या बद्दलची सर्व धोरणं त्याच्यामध्ये आणली. छत्रपती शिवाजी महाराजांचा करेक्ट जो आहे तो आता सावित्री देसाई किंवा इतर अनेक हिरकणी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्या कथांच्या मधून आपल्याला सुरतेच्या सुभेदाराची सून अशी प्रत्यक्ष असेल नसेल पण अशा अनेक कथातून आपल्याला ते स्त्री दाक्षिण्य किती पाळत होते, महिलांना सन्मान किती देत होते हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अनुपस्थितीत राज्याची आज्ञापत्र कुणाच्या सहीनं काढावी त्यावेळेस मासाहेबांच्या मुद्रेनं आज्ञापत्र काढण्याची सुद्धा त्यांनी सोय करून ठेवलेली होती. दुसरा मुद्दा जो मी बोलणार आहे तो शेतकरी हित. शेतकरी हिताच्या बद्दल फुलेंच्या लेखणीतून शेतकऱ्याचा आसूड तयार झालेला आहे आणि शेतकऱ्याची दुःख, भारतीय शेतकऱ्यांची दुःख समाजापुढे आणण्याचं जे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे ते फुले यांनी केलेलं आहे. राधानगरी धरण, शेतीला पाणी ह्या सगळ्या संकल्पना आपल्या राज्यामध्ये राबवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या भूमीला लाभले म्हणूनच आजही ही भूमी सुखात आहे असं माझ्यासारख्याला नम्रपणे वाटतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा नदीजोड प्रकल्पापासून अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे, जे विचार आपल्याला त्यांच्या बाकीच्या गोष्टींच्यामुळं आपल्या समोर येत नाही. अशा अनेक शेतकऱ्यांच्या तरतुदी, अनेक शेतकऱ्यांसाठीच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या तरतुदी आपल्या संविधानाच्या माध्यमातून सुद्धा. आणि शेवटचा मुद्दा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शेतकऱ्याचा कनेक्ट जर बघायचा झाला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गोळवाडी भूषण असं म्हणण्यापासून ते इतर सर्व गोष्टी जर बघितल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याला इथं अन्न, शेतकऱ्याला बैल देण्यापासून, जमीन देण्यापासून सगळ्या गोष्टींची देखभाल करणं, त्या शेतकऱ्याला बी बियाणं पुरवणं, किल्ल्यावरच्या घोड्यांची लीक खत म्हणून पुरवणं, बी बियाणं देणं, दुष्काळ पडला तर त्याला सारा माफ करणं किंवा साऱ्यामध्ये सवलत देणं, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या आहेत त्या हिताच्या गोष्टी केल्याच. पण आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सक्त ताकीद होती की शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा त्याच्या परवानगीशिवाय आणि त्याला मोबदला दिल्याशिवाय हात लावायचा नाही. हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा करेक्ट कसा काय वाटतो असा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा पण तो आहे हे मी सांगणार आहे. तो भाग म्हणजे शिक्षण. महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य माहित आहे, त्यांनी शाळा खोलल्या, सर्व समाजासाठी शाळा खुल्या झाल्या पाहिजेत हा आग्रह धरला, महिलांच्या शिक्षणाची विशेष सोय केली हे आपल्याला माहिती आहे. राजर्षी शाहू महाराजांचं कार्य कोल्हापूरकरांना मी सांगावं, शिक्षण क्षेत्रातलं कार्य अशातला भाग नाहीये. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणार हे राज्य होतं. सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याबरोबर मुलांना इथं राहता यावं याच्यासाठी वसतिगृहाची सोय करणारं हे राज्य होतं. त्याच्या पलीकडे जी आज आम्ही लवचिकतेची भाषा नव्या शैक्षणिक धोरणाच्या बरोबर करतो तसं शेतकऱ्याला स्वतःची मुलं शेतात हाताखाली कामाला हवी असतील तर त्या काळामध्ये त्याला अनुपस्थित ठेवून नंतर त्याचे दिवस भरून काढायची लवचिकता शिक्षण क्षेत्रामध्ये आणणारं द्रष्ट नेतृत्व म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि शिवाजी महाराज, आंबेडकरांनी सर्व घटकांच्या पर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याच्या तरतुदी संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून सर्व काही करून घेऊया. आता इथं प्रश्न पडण्याची शक्यता आहे की शिवाजी महाराजांचा शिक्षणाचा संबंध कुठे येतो? खूप गैरा संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व कन्यांना चांगलं लिहिता वाचता येत होतं, शिक्षण दिल्याशिवाय येत होतं का हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, वयाच्या छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या टीन एज मध्ये जवळपास 13 भाषा येत होत्या. त्यामध्ये त्यांचं संस्कृत भाषेवर इतकं प्रभुत्व होतं की त्यांनी भूतभूषणम सारखा ग्रंथ लिहिला आणि त्यांच्या रचनाचं कौतुक हे खुद्द गागा भट्टांनी केलेलं होतं. हे शिक्षण दिल्याशिवाय झालं का? आपल्या युवराजाला विविध भाषा याव्या जेणेकरून कुठेही फसवणूक होणार नाही, दुभाषापेक्षा त्यांना स्वतःलाही कळत राहील की पुढचा काय म्हणतो, अशा प्रकारची योजना करणारे शिवाजी महाराज आपल्या युवराजांना, त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तयार करावयाच्या लोकांना शिक्षण देण्यासाठी कुठेही मागे राहिलेले नव्हते. शिवाजी महाराज हे कायम काळाच्या पुढे चालणारं नेतृत्व होते. त्यांनी कुठल्या क्षेत्रात कार्य केलेलं नाही असं नाही, कुठल्या
कुठल्या क्षेत्रात त्यांची कौशल्य दिसून येत नाहीत असं नाहीये. प्रत्येक कुठलाही एक भाग घ्यावा, त्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांची अमिट अशा स्वरूपाची मिटू न शकणारी अशा प्रकारची छाप पडलेली आपल्याला दिसते. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जय जयकार करण्यापुरते मर्यादित राहून उपयोग नाहीये. ते आपल्या डोक्यात आले पाहिजेत, आपल्या हृदयात आले पाहिजेत. माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही जोपर्यंत मी मगा सांगितलेले जे काही प्रश्न होते, थोड्या वेळापूर्वी जे मी प्रश्न म्हटलो, ते प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येत असताना आपल्या डोळ्यासमोर येत. हे का करायचं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांचंच नव्हे तर प्रत्येक थोर पुरुषाचं चरित्र आपण वाचलं पाहिजे. हे वाचलं पाहिजे असं प्रत्येक जण सांगतो, पण वाचून पुढे त्यांचे विचार आपल्या रक्तात उतरवण्यासाठी काय करायचं, एवढी फक्त एक गोष्ट माझ्या मनातली मी आपल्यापर्यंत सांगणार आहे आणि नंतर सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आहे. तर या निमित्तानं माझी हात जोडून सर्वांना एक विनंती आहे, प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल अशा स्वरूपाचं एक चरित्र घ्यावं. लायब्ररीतून घ्या, पैसे खरेदीला नसतील तर लायब्ररीतून घ्या, पण घ्या, ते वाचा. वाचतो, आम्ही वाचतो, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या घटना आमच्या डोक्यात आहेत. ते वाचल्यानंतर ती घटना जी आहे, तो प्रसंग जो असेल तो त्यातला घ्यायचा, बाजूला काढा. तो प्रसंग आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवा. कारण आपल्याकडे जो मेंदू आहे ना, तो साधारणपणे 1400 ग्रॅमचा मेंदू आहे आणि त्यातला साधारणपणे जास्तीत जास्त 6 ते 8% भाग आपण वापरतो, बाकीचा भाग आपण वापरत नाही. जर एखादा भाग आपण फार वापरला नाही तर तो भाग हळूहळू आकुंचन पावायला सुरुवात होते, नंतर नष्ट होतो म्हणतात. त्यामुळे आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी तरी आपण ते वाचलेलं, वेचलेलं या ठिकाणी साठवा. साठवून काय करायचं? एखाद्या दुःखाचं स्मरण करून, दुःखाच्या प्रसंगाचं स्मरण करून त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले ते प्रसंग जे आपण वेचलेले, साठवलेले, ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा. आपोआप तुमच्या डोक्यात विचार यायला सुरुवात होईल. तुम्ही विचार करायला सुरुवात कराल. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने विचार करायला सुरुवात करू, त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक वेगळी विचारसरणी तयार व्हायला सुरुवात होईल. आणि ही ज्यावेळेस विचारसरणी तयार व्हायला सुरुवात होते, ती त्यावेळेस आपल्या बोलण्यातून बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजेच आपले उच्चार बदलायला सुरुवात होते. आणि उच्चार ज्यावेळेस बदलायची सुरुवात होते, त्यावेळेस आपलं आचरण बदलायला सुरुवात होते. आणि मग खऱ्या अर्थानं आपण शिवविचाराचे पायी चालू छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे असं म्हणण्याच्या पात्रतेच्या जवळ पोहोचलो. मी झालो तसं अजूनही म्हणत नाही, अशा प्रकारची धारणा मनात ठेवायला गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग हा सूक्ष्मपणे विचार करण्याचा, अभ्यासण्याचा, चिंतनाचा विषय आहे. त्यांनी घेतलेले निर्णय इतके वेगळे आहेत, विलक्षण आहेत, की त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा दचकल्यासारखं होतं की हा निर्णय महाराजांनी कसा घेतला, का घेतला. पण त्याच्या पाठीमागे फार मोठा त्यांची एक वैचारिक बैठक असते. त्या चिंतनातून त्यांनी घेतलेले ते निर्णय आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज लाखोंची फौज आजूबाजूला असताना 5000ची फौज ही त्या प्रत्यक्ष छोट्या बंगलीभोवती असताना सुद्धा स्वतःची सुटका करून घेऊ शकले. छत्रपती संभाजीराजांची सुटका करून घेऊ शकले आणि त्यांना ते महाराष्ट्रात परत सुरक्षितपणे आणू सुद्धा शकले. हे जर आपल्यामध्ये यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मनापासून वाचावून त्यातला प्रत्येक प्रसंग वेचावा, तो साठवावा आपल्या मेंदूमध्ये, तो आठवावा. छत्रपतींचे 8वावे रूप, ही मूर्ती आठवायची काय गरज आहे? महाराष्ट्रात जे बाळ जन्मतं आणि ज्याला अजून मम्मी म्हणता येत नाही, आई म्हणता येत नाही, त्या बाळाच्या कानावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की एवढं बोललं तर ते पाळण्यातलं बाळ सुद्धा असा हात करतं, भले त्याच्या मुखातून उच्चार न बाहेर पडू. इतके ते आमच्या मनात आहे, प्रश्नच नाही. मात्र ते विचाराच्या रूपानं आमच्यामध्ये जर उतरायचे असतील, आमच्या डोक्यात राहायचे असतील आणि आम्ही खरंच शिवविचारांचे एक पाईक होणार असू, व्हायचा विचार करत असू, तर आपल्याला शिवाजी महाराज हे समजून घ्यावेच लागतील. आणि ज्या वेळेस आपण असं समजून घ्यायला सुरुवात करू, त्यावेळेस आपल्या पुढचं प्रत्येक संकट, आपल्या पुढचं प्रत्येक दुःख हे आपल्याला अतिशय छोटं वाटायला सुरुवात होईल. आणि तसं ते वाटलं पाहिजे, तरच आपण संकटावर मात करू शकू. एक जाता जाता फक्त शेवटचा प्रसंग सांगतो. राज्याभिषेक झाला, सगळ्यात सुखाचा सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वळणावर
निर्णय कसा घ्यायचा हे शिकवणारी सांगणारी मार्गदर्शक गुरु असणारी त्यांची माता माँसाहेब जिजाऊ यांचं निधन झालं त्यानंतर. आणि निधन झाल्यानंतर दशक्रिया विधी पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखलेली होती. स्वतःच्या दुःखाला कवटाळत बसले असते. इथल्या रयतेचा विचार महाराजांनी न करता स्वतःचा स्वकुटुंबाचा विचार केला असता तर हे स्वराज्य उभे राहिले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा पडल्यानंतर कोंढाणा जिंकल्यानंतर आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे गेल्यानंतर त्या किल्ल्यात उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला, आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. मात्र कुठेही जिजाऊगड, सईगड, संभाजीगड अशी नावं दिलेली. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतलं तर छत्रपती आपल्याला समजतील आणि त्याच्यातून प्रत्येक जण शिव विचाराने भरून जाईल. आज नावात शिवाजी पेठ आहे. कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा वारसा आहे. तो वारसा पुढे नेणारे द्रष्टे राजे आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने भेटलेले आहेत. त्या शिवाजी पेठेतील प्रत्येक तरुणानं, प्रत्येक युवकानं हा विचार मनात घ्यावा आणि शिवरायांच्या सारखं युद्ध करून आपलं कर्तृत्व सिद्ध न करता आजच्या युगाला साजेसं यश संपादन करावं अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो. या विशेष कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली. खूप मोठ्या लोकांना या व्यासपीठावर स्थान मिळालेले आहे. त्या परंपरेत या एका छोट्या सेवकाला, शिवविचारांच्या एका व्यक्तीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महादेव. धन्यवाद शिंदे सर. धन्यवाद. अत्यंत सुंदररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या उद्योगशील आपण विषय केला. धन्यवाद.